राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा। पुढे सरका थोडं, पुढे सरका। राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा। 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 कुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृति राघवे ख्याति केली। शिळा शिखरे सागरी तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। दुजे उपमाना ढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। अरे हा लीला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरि व्यापको सर्वजीवा। तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे।
विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु लटकी याच्या आशा होतो पडिलो ओळसा होनिया दोषा पात्र मिथ्या अभिमाने बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी अक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टाणी मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परतितो कधी घडेच ना माघारी साचवून मरे धन लावी पोरासी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी अक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय या अभंगातून परिहार देत आहेत. आनंद व्यक्त करतायत. आपल्या जीवनामध्ये जी क्रांती झाली जो बदल झाला योग्य अशा प्रकारची दिशा प्राप्त झाली त्याविषयीचं कौतुक करणारा हा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात ही दिशा प्राप्त होण्याच्या पूर्वी आमची स्थिती काय होती. आज जी तुमची तीच आमची होती. तेव्हा आज आपली सगळ्याची जी आहे ती तुकोबारायांची त्यावेळेस. आता नाही आहे तुकोबारायांची तशी स्थिती. पण पूर्वी त्यांची तीच स्थिती होती. कशी स्थिती होती आपली कशी स्थिती आहे आता. लटकी याच्या आशा होतो पडिलो ओळसा होनिया दोषा पात्र मिथ्या अभिमाने. इथं होतोच्या ठिकाणी आहे केलं की आपण आणि होतो म्हटलं की तुकोबाराय. तेव्हा मिथ्याभिमाने दोषा पात्र होवनिया लटिक्याच्या आशा ओळसा पडिलो होतो. गोडा भंग. माणसाच्या पारमार्थिक जीवनामध्ये उथल पुथल घडवणारा अभंग आहे. दिशा देणारा अभंग आहे त्या स्थितीविषयी ग्लानी निर्माण करणारा, चिळस निर्माण करणारा, त्याच्याविषयी वैराग्य निर्माण करणारा आणि परमार्थाकडे अग्रेसर करणारा हा अभंग. वेदांताच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. वेदांताची खूप मोठी जी इमारत असते ना ती याच्यावरच राहते. लटक मिथ्या म्हटलं का असं चौपाय पळत राहतो वेदांत. तुकोबाराय म्हणतात की मिथ्याभिमाने दोषा पात्र होवनिया लटिक्याच्या आशा ओळसा पडिलो होतो. माझी पूर्वीची अशी स्थिती होती. काय झालं होतं. भोवऱ्यात सापडलो होतो. चक्रात गुंतलो होतो.
कोणत्या चक्रामध्ये गुंतलो होतो? जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये. त्याला संसार म्हणतात. या संसाराच्या चक्रामध्ये सापडले. कशामुळे सापडले होते संसाराच्या चक्रामध्ये? लटिक्याची आशा निर्माण झाली. कशामुळे लटिक्याची आशा निर्माण झाली? तर मिथ्या अभिमाने. या सगळ्याला मूळ कोण आहे? मिथ्या अभिमान. अभिमान मूळ आहे आणि तो अभिमान मिथ्या आहे. अभिमान म्हणजे काय हो? अभिमन्यते इति अभिमान. अहंकार वेगळा आणि अभिमान वेगळा. काही वेळेला एकार्थी ते शब्द येतात पर्याय म्हणून, काही वेळेला केलाच त्याच्यात बारीक अशा प्रकारचा फरकही आपल्याला दाखवतो. अहंकार वेगळा आणि अभिमान, शब्दशः थोडा फरक आहे. अहम करोति इति अहंकार. अहम अहम अशा प्रकारचा आकार धारण करणं याला काय म्हणतात? अहंकार. आणि दुसऱ्याला बरोबर घेऊन त्याच्यामुळं स्वतःला मोठा मानतो, त्याला काय म्हणतात? अभिमान. अभिमन्यते अभिमान. तुकोबाराय म्हणतात, या मिथ्या अभिमानाने मी दोषाला काय झालो? पात्र झालो. कोणत्या मिथ्या अभिमानाने तुकोबाराय? कोणता अभिमान तुम्हाला झाला आणि तो मिथ्या कसा आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्या दोषाला पात्र झाले? असं जरा थोडंसं मोकळं करून सांगा ना. हे सूत्रबद्ध झालंय. कशाचा अभिमान तुम्ही धारण केला होता? तुकाराम महाराज म्हणतो, पहिल्यांदा या देहाचा अभिमान धारण केला. मी देह आहे. देह एक नाही, दोन्ही देहाचा म्हणून आपण अभिमान धारण करतो. सूक्ष्म देहाचा पण आणि स्थूल देहाचा. बुद्धिवान आहे मी, गाथा सांगतो, लोक ऐकायला येतात. सामान्य वाटलं का तुम्हाला? हा काय आहे? अभिमान आहे. पण तो कोणत्या देहाचा आहे? सूक्ष्म देहाचा अभिमान आहे. कारण बुद्धी ही सूक्ष्म देहामध्ये येते आणि त्या बुद्धीला आपण मानून त्याच्यामुळं स्वतःला मोठं समजणं, हा सूक्ष्म देहाचा अभिमान आहे. अभिमान आहे. मग कोणाला बुद्धीचा अभिमान असतो, कोणाला कलेचा अभिमान असतो, कोणाला चातुर्याचा अभिमान असतो. सूक्ष्म देहाच्या अभिमानाचे हे वेगवेगळे आकार आहेत. स्थूलाचा अभिमान, स्थूलामध्ये कुलाचा अभिमान. मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. आश्रमाचा अभिमान, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थी आहे, मी वानप्रस्थ आहे, मी संन्यासी, अशा प्रकारचा आहे. कुलाचा अभिमान. स्थानाचा अभिमान, पंढरपूरकर, आळंदीकर, देहूकर, पैठणकर, म्हणजे ही स्थानं मोठी आहेत परमार्थाच्या दृष्टीनं. पवित्र अशा प्रकारची स्थानं आहेत आणि त्या स्थानामध्ये आम्ही काय करतोय?
राहतो, वास्तव्य अशा प्रकारचं करतोय, तर त्या स्थानाचा अभिमान, कुळाचा अभिमान, साधनाचा अभिमान, असे हे अभिमानाचे वेगवेगळे काय आहेत, आकार आहेत. अहमचा अभिमान आणि ममचा अभिमान, मुळात हे दोन. अहम अहम म्हणून आपण ज्याचा स्वीकार करतो त्याचा पण अभिमान असतो, आणि मम म्हणून ज्याचा स्वीकार केलेला आहे त्याचाही काय असतो, अभिमान नसतो की त्याचाही अभिमान असतो. गाडी खाली चालणाऱ्या कुत्र्याला गाडीचा अभिमान असतो. एक जण एका साहेबाच्या बंगल्या शेजारी राहत होता, तो त्याच्यातच छाती फोडून काढायचा. मग साहेबाच्या बंगल्या शेजारी राहतो, साहेबाच्या बंगल्या शेजारी राहतो, साहेबाच्या बंगल्यात नाही, बंगल्या शेजारी राहतो, तरी अभिमान. अहमचा अभिमान आणि ममचा शब्द, मी म्हणून अभिमान आणि माझं म्हणून अभिमान. तुकोबाराय म्हणतात की असा आम्हाला अभिमान होता, होता म्हणतात, कारण तुकोबारायांचा नंतर काय झाला, तो गेला. आपल्याकरता आहे 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 असतोच ना आपल्याला अभिमान. नाही हो आम्हाला काही अभिमान नाही, नाही हो आम्हाला काही अभिमान नाही. अरे ह्यो सुद्धा एक काय आहे, अभिमानच आहे. काही काही माणसं चांगले असे कडक कपडे घालतात, तर काही निवळ ढिळढिळे घालतात, त्यांना त्याचाच काय असतो, पण अभिमानच. जसा कडक कपड्यावाल्याला कडक कपड्याचा अभिमान असतो, तसा अगदी कसं तरी राहणाऱ्याला त्या कसं तरी राहण्याचाच काय असतो, अभिमान असतो. अभिमानच तोही अभिमान आहे. अभिमान तुकोबाराय म्हणतात हा सगळा जो अभिमान आहे मिथ्या आहे, मिथ्या. हा अभिमान काय आहे, मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटा, खोटा म्हणजे भासलेला, भासलेला म्हणजे अध्यस्त. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला काय शब्द आहे, अध्यस्त स्वरूप. जे भासलेलं असतं त्याला अध्यस्त म्हणतात, ज्याच्यावर भासलेलं असतं त्याला अधिष्ठान म्हणतात, आणि भासण्याला अध्यास म्हणतात. अध्यस्त, अधिष्ठान, अध्यास. दोरी सामान्य रूपाने दोरी, अधिष्ठान. सर्प अध्यस्त, आणि हा सर्प आहे अशा प्रकारचं ज्ञान अध्यास. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की हा अभिमान मिथ्या माझ्या ठिकाणी निर्माण झाला होता, तर अभिमान अध्यस्त झाला. मग त्याची प्रतीती हा अध्यास आहे. आता कोणत्या अधिष्ठानावर तो झालेला आहे असं काही तुकोबारायांनी इथं स्पष्ट केलेलं नाही, आपल्याला ते शोधून काढावं लागेल. मग मिथ्या अभिमान नसलेला अशा प्रकारचा अभिमान मला झाल्यामुळं मी दोषाला पात्र झालो. अभिमान कशावर झालेला आहे हे जरी सांगितलं नसलं तरी त्याचा परिणाम सांगितलेला आहे, दोषापात्र झालो. तुकोबाराय म्हणतात त्याच्यामुळं मी दोषाला लायक झालो, दोषाला योग्य अशा प्रकारचं म्हणलो. तसं पाहिलं तर स्वरूपाने मी दोषाला नालायक आहे, अपात्र आहे. अपात्र म्हणजेच अयोग्य, अयोग्य म्हणजेच नालायक. म्हणजे व्यवहारामध्ये लोक नालायक शब्दाला जेवढं नालायक समजतात तेवढा तो नालायक नाही आहे.
तुमची योग्यता नाही आहे त्या ठिकाणी असं म्हणलं तर माणसाला काही एवढं विशेष वाटतं का? अहो तुम्ही त्याला नालायक आहात. मग अयोग्य नालायक मध्ये काय फरक आहे? लायक म्हणजेच योग्य आणि ना लायक ना म्हणजे योग्य नाही म्हणजे नालायक. तसा शब्दाचा अर्थ दृष्टीनं काही विशेष आहे, पण मग काही काही शब्दाचे असे उगच बहु करून घेतलेले आहे. 420 420 आहे. 420 म्हणजे काय माहित तुम्हाला? आता 420चा त्या बदमाशीचा 420चा काय संबंध आहे? तर त्याचा असा संबंध आहे की आपल्याकडे जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याला ते हे दिले आकडे आहेत. कलम 302 अमके तमके. तसं दुसऱ्याला फसवत जर कोणी असेल तर त्याच्यावर जो गुन्हा होतो तो कोणत्या कलमाखाली होतो? तो 420 कलमाखाली होतो. 420 या आकड्याच्या पुढचं जे कलम आहे ते फसवेगिरीचं कलम आहे. तर त्याच्यामुळे कोणी एखादा फसवत असेल तर त्याला काय नाव पडलं? 420. पुढं पुढं असं झालं की ती एक शिवी ठरली. आता म्हणजे इतका 420 आकडा का 420 आहे का? तसा नालायक शब्द तितका काय नाही, नालायक नाही आहे जेवढा आपण मानतो त्याचा स्वीकार करतो तेवढा. तेव्हा मी स्वरूपतः दोषाला नालायक आहे. दोष रामकृष्ण काढून टाकले का ते? रामकृष्ण अरे रामकृष्ण. तर रूढीला महत्व असतं ना व्यवहारामध्ये. वैचारिक अंतापर्यंत जाणारे फार थोडे असतात. समोरच घेण्याची सगळ्याला काय लागलेली असते? सवय लागलेली असते. तेव्हा मी सांगत होतो की माझं जे स्वरूप आहे ते वास्तविक तसं दोषाला अयोग्य आहे. कारण स्वरूपानं आपण शुद्ध आहे. आपलं स्वरूप कसं आहे? शुद्ध आहे. शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वभावाचे आपण आहोत. स्वरूपाने स्वाभाविकपणे आपण शुद्ध आहे. जसा अग्नी स्वभावता काय असतो? शुद्ध असतो. अग्नीला नाही विटाळ कधीच. गंगा स्वाभाविकपणे शुद्ध आहे. गंगा न देखे विटाळ. पण तेच जर पाणी आपण रांजणात आणलं तर मग त्याला काय होतं? विटाळ होतो. पण गंगा स्वाभाविक शुद्ध आहे. सूर्य स्वाभाविकपणे शुद्ध आहे. का हो? म्हणलं जरा सूर्याला नमस्कार करतो. शिळ्या सूर्याला नमस्कार करता? सूर्य शिळा आहे का? सूर्याला शिळा म्हणणारा शिळा. शिळा म्हणजे दगड. सूर्याला गंगेला अग्नीला जो शिळा म्हणत असेल तो स्वतः स्वरूपाने काय आहे? शिळा असा त्याचा अर्थ आहे. तुका म्हणे गंगे अग्नीशी विटाळ लावे तो चांडाळ दुःख पावे. स्वरूपाने या वस्तू शुद्ध आहेत. शस्त्रामध्ये असं कारागिराचे हात शुद्ध असतात महाराज. ते संडासून आल्यावर नाही धुतले तरी ते काय असतात? शास्त्र सांगायला काय शुद्ध आहेत. शुद्ध गाईचं दूध स्वरूपानेच काय असतं? ते शुद्ध अशा प्रकारचं असतं. गोमूत्र हे शुद्ध आहे. तर या गोष्टी स्वभावतः शुद्ध आहेत. काही गोष्टी स्वभावतः मंगलकारक असतात. तसं माझं जे स्वरूप आहे ते स्वरूपाने स्वभावतः शुद्ध आहे. आणि शुद्ध अशा प्रकारची वस्तू कशानेही अशुद्ध होत नाही. अशुद्ध होत असेल तर मग तिची शुद्धी खरी नाहीये.
तुझं स्वरूप कशाने न विटाळणार आहे, कशाने न अशुद्ध होणार आहे. अखंड अशा प्रकारचं सोहळ आहे, नाही त्या विटाळ अखंड सोहळा. उपाधी वेगळा जा, कसलाच त्या ठिकाणी कसलीच अशुद्धी नाही. पापाची अशुद्धी नाही, व्यवहारिक पार्थिव जलीय तेजसीय वायवीय आकाशीय मलाची अशुद्धी नाही, अज्ञानाची अशुद्धी नाही, कर्माची अशुद्धी नाही. अज्ञानाची अशुद्धी नाही तर नाही, ज्ञानाची सुद्धा अशुद्धी नाही. कारण तीही काय असते, शेवट अशुद्धीच असते ना. कपडा मळालेला आहे, मग मळालेला कपडा असेल तर आपण त्याला पाण्यात घालून काय लावतो, साबण लावतो. तर ते पाणी आणि साबण मिळून कपड्यातला मळ काय करतात, काढून टाकतात. पण कपड्यातला मळ गेला आणि साबण राहिली तरीही तो कपडा काय आहे, मलिनच आहे, वापरायच्या लायकीला येत नाही. साबणही गेलं पाणी राहिलं तरीही तो कपडा मलिनच आहे. तसाच जर अंगावर घालून चाललं तर लोकांना शंका येईल, का आज सोमवार नाही, एका चालले ओले कपड्यानं, काही झालं तर नाही. कारण ओले कपडे स्नान करून जातात त्यावेळेला कोण जात असतं, कोणाला तरी पोचवून आल्यावर. तर ज्याने अशुद्धी घातली तेही निघून जावं लागतं, तेव्हा मग तो कपडा काय झाला, शुद्ध. महाराज आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं कार्य नाही, अज्ञान नाही, आणि अज्ञान निवर्तक अशा प्रकारचं ज्ञानही नाही. अमुचेनी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. स्वरूपाने आपलं रूप असं आहे, ते शुद्ध आहे, शुद्ध. कसलाही विटाळ त्याला लिप्त करू शकत नाही. ब्रह्म न लिंपे, त्यामुळे कर्मा अकर्मा वेगळे. न दत्ते कशचित पापम न चैव सुकृतम विभो अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवा. स्वरूपाने ते शुद्ध आहे, आणि शुद्ध असल्यामुळं विटाळ रहित, अपवित्र रहित, अशुद्धी रहित ते असल्यामुळं दोषाला ते लायक नाही. म्हणून म्हणलं दोषाला काय आहे, नालायक. असं वास्तविक आपलं स्वरूप आहे. स्वरूप असं आहे, पण आम्ही शहाणपणा केला ना. आमचं स्वरूप असं असताना सुद्धा जे दोषाला पात्र आहे अशा प्रकारच्या स्वरूपाचा काय घेतला, अभिमान घेतला. आपल्याच स्वरूपाचा अभिमान असेल तर मग तो गौरवास्पद असतो, दोषास्पद नाही. मी देह आहे आणि मी ब्रह्म आहे, मी आहेच की दोन्ही ठिकाणी. तो अहंकार नाही झाला का? अहम म्हणजे मी, करोती म्हणजे करतो, मी मी अशा प्रकारचं म्हणत असेल तो काय अहंकारच आहे की. पण मी ब्रह्म आहे असं म्हणण्याला कोणी अहंकार म्हणत नाही. मी देह आहे असं म्हणण्याला अहंकार म्हणतात. का तर घातक दोषाला पात्र करणारा तो आहे. मिथ्या अभिमान हा दोषाला पात्र करणार आहे. तणोबरेने म्हटलेलं आहे, मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणोनी. पहिलं काय, मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणोनी. शुकशाके नळिके वरोनी उठिला, शुकशाके वैसला तैसा मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणोनी. जे ज्याचं मूळ आहे त्या मुळावर तो मी अशा प्रकारच्या प्रतीतीनं काय झाला, आरूढ झाला. मग तर देहावर मी देह आहे म्हणून आरूढ झाला काय,
ब्रह्मावर मी ब्रह्म म्हणून आरूढ झाला काय फरक आहे त्याच्यात? फरक आहे ना, फरक आहे. मी ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर दोषाला पात्र नाही. मी देह आहे म्हटलं की तो काय होतो? दोषाला पात्र होतो. महाराज मी ब्रह्म आहे असं नका का म्हणत नाही, पण किमान मी देह आहे असं जरी नाही म्हणला तरी तो दोषाला पात्र नाही. पुन्हा लक्ष द्या, मी ब्रह्म आहे असं म्हणणारा तर दोषाला पात्र नाही, त्याच्यात आश्चर्य नाही. पण मी देह आहे असं न म्हणणारा तोही दोषाला पात्र नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान हंती न निबध्यते. दोषाला नाही पात्र तो. आणि म्हणून 16,000 बायका केल्या असल्या तरी ब्रह्मचारी, लग्न केलं नसलं तरी ब्रह्मचारी असतात की नाही देवाला माहिती. अहम देहाच्या ठिकाणी अहम आहे ना, देहाच्या ठिकाणी जर अहम नसेल, देह मी झोपेमध्ये आपण देहाला मी म्हणतो का? नाही म्हणत. महाराज झोपेमध्ये काही घडलं त्या शरीराकडून तरी आपण त्या दोषाला पात्र होत नाही. पूजनीय अशा प्रकारची व्यक्ती, आई आहे म्हणा, वडील आहे म्हणा, गुरु आहेत म्हणा, परमात्मा आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, पुजार आहे, पूजनीय आहे. त्यांची काय करायला पाहिजे? पूजा करायला पाहिजे. नाही पूजा करणं होत, तेवढी श्रद्धा नसेल तर किमान त्यांची अवज्ञा तरी करू नये, अवहेलना तरी करू नये. आणि मग अशा जे पूजनीय आहेत त्यांना लातानी मारणं, लात मारणं केवढा मोठा दोष आहे. महाराज भगवंताकडे पाठ करून बसणं दोष आहे. भगवंताच्या समोर मोठ्याने बोलणं, मंदिरामध्ये जे करू नयेत अशा प्रकारच्या दोषाचं व्याख्यान करायला लागलं. भगवंताच्या समोर दुसऱ्याला नमस्कार करणं तो सुद्धा दोष. तिथं त्याचीच टिमटिमी वाजवायची राहते, दुसऱ्याची नाही. तिथं मोठ्याने आवाज सुद्धा काढायचा नाही, कारण अनेक त्याचं मानसिक ध्यान करत असतात. त्या ध्यानामध्ये काय होतं? विक्षेप होतो. आणि मोठ्याच्या समोर नाही, मोठ्याने एखादा व्यवहारातला अधिकारी असेल, कलेक्टर असेल म्हणा, मंत्री असेल म्हणा, कोणी मोठा असेल, तर त्याच्या समोर सुद्धा बाकीचे चिडीचे बोलले, असं कानात बोलतात दुसऱ्याच्या, तिथं मोठे बोलत नाही. आणि इथं मंदिरात मग आता तो सगळ्याचा साहेब आहे, बरं सगळ्याचा साहेब आहे, तिथं मोठे शांतता भंग करून. आणि अशा प्रकारच्या थोडस पुढे जाऊन सांगू, मंदिरामध्ये असणारे भगवंताची मूर्ती आणि संत, शास्त्रामध्ये संतालाही परमात्मा मानलेला आहे आणि मंदिरामध्ये जी प्रतिमा उभी असते त्यालाही परमात्मा मानलेला आहे. पण दोघांची तुलना केली तर त्याच्यापेक्षा हा सरस परमात्मा आहे. कोण? संत. नाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे, त्या माझ्या जड मूर्ती आहेत, पण संत या माझ्या चेतन मूर्ती आहेत, चेतन. मग असा एखादा महात्मा आहे आणि आपल्याला झोप लागलेली आहे, ते शेजारी झोपलेले आहेत. आणि मग झोप लागली, देहाचा विसर पडल्यानंतर काही झोपेमध्ये भले प्रकार आहे. काही डोळे वासूनच झोपतात, काही तोंड वासूनच झोपतात, काही असे एका कड्यावरच झोपतात, काही पालथेत झोपतात, काही उतानेत झोपतात. तसे म्हणजे काही झोपेत मुख्य 2 प्रकार, चल झोप आणि अचल झोप. काही लाकडासारखे एका ठिकाणी पडले की उठतील तर तिथंच उठतील, अचल झोप.
पण काही असे असतात की मागच्या घरात झोपले तर पुढच्या घरात उठतात. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक माणूस असा होता धर्मशाळेत झोपला, तो रात्री उठला, झोप मोडलेली नाही त्याची, त्यानं ओळखडी गुंडाळली, डोक्यावर घेतली आणि नदीत गेला, कमरे इतक्या पाण्यात गेल्यावर मग जागा झाला. इथं कसं काय आलो मी? थोडीफार अतिशयोक्ती असू शकते बोलणाराच्या याच्यामध्ये. झोपेतले प्रकार. तर मग काहीला असे लोळायची सवय राहते, कोणासारखी जाऊ दे, कोणासारखी कासत नाही, असे लोळायची सवय. अशी माणसं असे अरुंद पलंगावर नाही तर ओट्यावर झोपायला लावायची, पडलीच पाहिजे खाली. तर ते मग असे मग झोपेत लोळला तो, त्याच्यात पाय कुठं पडले? ते गुरुच्या अंगावर, संतांच्या महात्म्याच्या अंगावर. लात मारले नाही, असं उचलून दंदिश आपटले. तर लात मारण्याचा काय लागत नाही, त्याला दोष लागत नाही. जर तो खऱ्या खऱ्या आता झोपेचं सोंग घेऊन एखादा हानीत असेल तर तेव्हा तो वेगळा. आम्हाला काय माहिती बा झोपेत लागलं, काय काय येणारच राहतो. असे लात हाणायचे, अरे लात लागले का पुन्हा फटका द्यायचा आणि पाया पडलो म्हणायचं. देहाला मी न जर म्हणला नाही तरीही तो दोषाला काय होत नाही, पात्र होत नाही. पण मूळ असतच, कारण देहाचा मी तेवढ्या पुरता अज्ञानामध्ये त्याचा काय झालेला आहे, लीन झालेला आहे, तो मानतोय. मूळ स्वरूप असं आहे की ते दोषाला पात्र नाही. देहाला मी म्हणलं की झाला तो दोषाला पात्र. महाराज त्यांनी काहीही केलं तरी दोषच होतो. मग म्हणजे निषिद्ध कर्म केल्यानंतर दोष होतो असं नाही. विहित कर्म केलं तरीही, विहित कर्म केल्यावर दोष म्हणजे नामस्मरण केलं त्याने, नामस्मरण केल्यावर दोष होतो. शंकर महाराज नामस्मरण केल्यावर दोष होईल का? मग हा कसं काय म्हणलं पहिल्यांदा? होणार नाही का? अरे तर याचा असं आहे की पुण्य होईल ना, पण मूळ स्वरूपाच्या दृष्टीनं जसा पाप दोष आहे तसा पुण्य हा सुद्धा काय आहे, दोषच आहे महाराज. जसा शेणाचा डाग तसा अत्तराचा सुद्धा डागच. पापाच्या दृष्टीनं पुण्य चांगलं आहे, मूळ स्वरूपाच्या दृष्टीनं थोडे पुण्य चांगलं आहे. कारण जसं पाप त्याचं फल भोगण्याकरता जन्म घ्यायला लावतं, तसं पुण्य सुद्धा त्याचं फल भोगण्याकरता जन्मच घ्यायला लावतं. म्हणून काय लय पुण्य म्हणजे फार सज्जन आहे असं नका समजू. जसं नरकाला जाणारी वाट ही चोराची आहे, तसं पुण्याला नेणारी वाट सुद्धा काय आहे, स्वर्गाला नेणारी वाट, पुण्याची वाट सुद्धा चोराचीच आहे. वास्तव स्वरूपाच्या दृष्टीनं पुण्य हाही काय आहे, दोषच आहे. काय विशेष आहे? काय झालं? ओ म्हणे अटक केली, त्यांना बेड्या ठोकल्या त्यांच्या हातात. साहेबाला बी अटक झाली, पण त्यांच्या बेड्या ना लोखंडाच्या नव्हत्या, सोन्याच्या होत्या. विचित्र मूर्खच असतात काही काही माणसात. काही थोडंफार त्या पोरीकडून चुकलं, मारलं त्याने बायकोला. सासरा जवळच राहत होता, पोरीला मारायला लागलं, तो धावत आला. महाराज त्याने पोरीला तर मारलं, पण सासरा तिमला मला हाणलं सासऱ्याला. माझा चिडला तो गेला राजाकडं. त्यानं कपडे काढूनच दाखवले, पा म्हणे मसरा साहेब जावयाने मला मारलं. दोष काय? तर पोरीला मारित होता म्हणून मी फक्त सोडायला गेलो, तर इतकं मारलं महाराज. ते वळण तीन पाहिले, त्याचं ते रडणं पाहिलं, राजाचं डोकं गेलं फिरून. त्यांनी बिरबलला बोलवलं, सांगितलं बिरबल
काय आपल्या राज्यामध्ये जेवढे जावई सगळे शुळावर, एक भडवा जिवंत नाही राहिला पाहिजे. तेव्हा म्हणला मी नाही म्हणत, उभं माझ्यावर खवळसाल. माजले साले हे जावई 50 फायले आलेले आहेत 4 दिवसापासून, आणि सगळ्या कोणाच्या जावयाच्याच आहे. कुणी सोडूनच दिले, कुणी हुंडाच मागतोय, कुणी अमकच करतोय. तुम्ही जावईच नका शेवट शिल्लक ठेवू, सगळे जावई सुळावर देऊन टाका. राजा अतिशय तापलेला होता. बिरबलने पाहिलं, बिरबलला वाटलं होई चोय केली तर ते सगळं आपल्यावरच निघल, कारण जावई इथं नाही तिकडं असतील, पण इथं आपण समोर आहे. बिरबलने सांगितलं, जी महाराज, आजच्या आज. जी महाराज. मग बसलास काय? महाराज पण काय, पण जावयाची संख्या जास्त आहे, शुळाची संख्या कमी आहे, आपल्याला शुळ वाढवावे लागतील. वाढवा, काय पैसे लागतील ते लागू द्या. एका टायमाला सगळे जावई शुळावर. राजाचा हुकूम. शुळ बांधायला सुरुवात केली नाही. राजा स्वतः, चला मला बघायचे शुळाचं काम कसं काय चालू आहे. स्वतः राजा शुळ पाहायला गेलेला आहे. म्हणजे बहुतेक शुळ कशाचे? लोखंडाचे. पण नंतर शेवट काही चांदीचे आणि एक सोन्याचा. सोन्याच्या शुळाचं काम चालू आहे. आता शुळ कशा करता? मारण्याकरता ना, त्याला शिक्षा, देहांत शिक्षा घेण्याकरता शुळ, आणि तो सोन्याचा. त्यांनी सांगितलं, बिरबल महाराज तुझं डोकं खराब नाही झालेलं? त्यानं दाबून पाहिलं, नाही व्यवस्थित बिरब नाही झालेलं. अरे तुझं डोकं जर खराब नाही तर हा शूळ सोन्याचा कशा करता? माफ करा साहेब, पण आपल्याकडे असणारे जावई सगळे एका लेवलचे नाही आहेत. काही मोठ्या अधिकाराचे, सामान्य माणसाचं, सामान्य जावयाप्रमाणे त्यांना सामान्य शुळावर कसं देता येईल? म्हणजे असं सोन्याचा शूळ लागतो असं कोण जावई आहे? आता राजा का ब्रह्मचारी थोडा होता. बिरबल गप बसला. तो म्हणे, सांग ना कोण आहे त्याच्याकरता हा सोन्याचा शूळ करायला लागला तो. तो म्हणे, मला अगोदर अभय द्या की तू काही म्हणलं तरी मी तुला शिक्षा करणार नाही. हा दिला अभय, नाही शिक्षा करणार. सांग कोण आहे? म्हटले, आपण. माझ्याकरता शूळ तयार केलास? म्हटले, पलीकड माझ्याकरता आहे तो चांदीचा. कसं काय तो? आपण काय केलेलं आहे? आपण काय केलेलं आहे हा प्रश्न नाही आहे. आपण हुकूम असा सोडतोय की राज्यात सगळे असलेले जावई शुळावर द्यायचे. आपण याच राज्यात राहतो आणि आपणही जावई आहोत ना. कशा करता सांगितलं दृष्टांत? कशा करता सांगितलं दृष्टांत? हा, तर जसा पाप दोष आहे तसंच शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीनं पुण्य ही दोषच आहे. शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीनं पुण्य हे दोषच आहे. आता आपण ज्या वेळेला दोषातच येतो मग त्याच्यात पापापेक्षा पुण्य बरं, एवढाच त्याचा अर्थ आहे. दगडापेक्षा विटकर्म पुण्य हे दोष. तर स्वरूप हे पाप किंवा हा मी काय सांगत होतो की देह मी म्हटला आणि कर्म केलं, मग तुम्ही विहित कर्म करा का निषिद्ध कर्म करा? निषिद्ध कर्म केलं पाप, विहित कर्म केलं पुण्य. दोषा पात्र, पापाच्या दोषाला पात्र किंवा पुण्याच्या दोषाला पात्र. कशामुळे हा पात्र झाला दोषाला? तर अभिमान घेतला. आणि कशाचा अभिमान घेतला? देहाचा अभिमान घेतला. तर हा अभिमान प्रमा का भ्रम? म्हणजे देह मी आहे म्हणून देहाला मी म्हणतो का देह मी नसताना देहाला मी म्हणतो? महाराज देह मी असेलच तर देहाला मी म्हणणं याला मिथ्या कसं काय म्हणता येईल? सर्पाला जर सर्प एखादा म्हणायला लागला
तर त्याला कोणी भासलंय म्हणेल का? नाही. भासलंय, मिथ्या आहे, खोटा आहे, हे कधी सर्प नाही आहे, तिथं काय आहे? दोरी आहे. आणि दोरीवर जर सर्प दिसत असेल, दोरीला जर तो सर्प म्हणत असेल, तर मग त्याला म्हणता येईल की याला भ्रम झालेला आहे, त्याला खोटा अशा प्रकारचा सर्प त्या ठिकाणी दिसलाय. सर्पाला सर्प म्हणत असले त्याला खोटं कसं काय म्हणता येईल? तसं देहाला मी म्हणणं तुकोबार आहे, काय म्हणतात? खोटं आहे. आता खोटं आहे होय देहाला मी, नाही देह मी नाही तर मग मी काय खांब आहे? आपण देहाला मी नाही म्हणायचं तर काय दगडाला मी म्हणायचं का? देह मी नाही का? कोण आहे तुम्ही? तुमचं नाव काय? तुमचं नाव? दादाराव. नुसते दादा नाही, पुन्हा राव आहे ते दादाराव आहे. तुम्हीच आहे ना दादाराव? शरीराचंच नाव ठेवलेलं आहे ना दादाराव. आता मी दादाराव नाही म्हणावं का मी काय शामराव म्हणावं? कमाल झाली तुकोबाऱ्यांची. तुकोबारे म्हणतात मिथ्या अभिमान घेतल्यामुळं मी दोषाला काय झालो? पात्र झालो. आता कशाचा अभिमान घेतला? तर देहाचा अभिमान घेतला. मग देह मी नाहीये, मी दादाराव नाही. महाराज असता तर तुकोबाऱ्यांनी मिथ्या हा शब्द वापरला नसता, आणि असता तर तो दोषाला पात्रही झाला नसता. आपली वस्तू आपली म्हणणं हा दोष आहे. ज्या अर्थी आपण दोषाला पात्र होतोय त्या अर्थी हा अभिमान काय आहे? मिथ्या आहे. गोकुळात तरी तसंच झालं. गाराने सांगण्याकरता ज्या वेळेला गवळणी आल्या, यशोदेने विचारलं काय करतो कृष्ण खोड्या? एक गवळण म्हणजे मी सांगते काय केल्या. फक्त गवळण होती, पन्नाशी ओलांडलेली, यशोदेच्या चांगली ओळखीची. यशोदाही तिला मानत होती. यशोदा तिच्या मुलीसारखी होती. ती जवळ आली, बसली. ती म्हणे यशोदे तू विचारतेस ना की कृष्ण काय खोड्या करतो? हा का की सांग, तुझी काही त्याने खोडी केली का? ती म्हणे हा. नुसती हा म्हणली नाही महाराज, तिचे डोळे डबडबले. त्यानं केलेली खोडी सांगत असताना तिच्या डोळ्यात काय आलं? पाणी आलं. सगळ्या गवळणी गहेवरल्या. काय केलं कोणास ठाऊक यांनी, काय केलं? यशोदेलाही वाईट वाटलं. काय केलं ग तुला? ती म्हणे तू नुसतं माझ्या गालाकडं पाय. महाराज तिचा एक गाल काय झाला होता? सुजलेला होता, सुजलेला. ती म्हणे का गाल सुजला तुला? तिने डोळ्यातलं पाणी पदराने पुसलं, आपला शोक आवरला आणि यशोदेला सांगितलं हा सुजला. ती म्हणे काय मोहळ होळायला गेली ती काय? मवळाची माशी चावली? ती म्हणे नाही ग यशोद, मवळाच्या माशीनं गाल सुजला असता तर तुझ्याकडे यायचं काय कारण होतं? जरा नीट पाय. महाराज त्या गालावर बोट उमटलेली होती, म्हणजे मारल्यामुळं गाल सुजलेला होता आणि अशी मुस्काडात मारली होती. मग यशोदा म्हणे बाई मारलं दिसतंय तुला कोणी गालामध्ये? नवऱ्याने मारलं नाही ग बाई. मी माझा नवरा किती चांगला आहे, लुगडीत होतो माझी, तो कशाला मारेल मला? कधी शब्दाने मला बोलत नाही तेवढं, मारेल कशाला? आणि मग ती म्हणे कोणी मारलं? मग तिने विचारलं मग तू म्हणतेस ना कृष्णानं काय खोड्या गेल्या? मग यशोदेला वाटलं म्हणजे कृष्णाने मारलं तुला? ती म्हणे हा. राजे यशोदेच्या काळजात धस झालं. तिच्या आईसारखी ती गवळण आहे आणि या पोरानं तिच्या गालात मारलं, तेही एवढ्या मोठ्याने मारलं की तिचा गाल सुजलाय. यशोदा खवळली. मग तिनं बोलवून घेतलं कृष्णाला. कृष्णा पण काय आई बोलवलंस मला? कृष्णा इकडे. आईचा पारा जरा वर चढलाय, काय भानगड आहे? एकदम जवळ नाही गेला, थोडा अंतरावरच उभा राहिला. काय आई?
या गवळणीला तू मारलास? त्यानं असं पाहिलं. ती म्हणे ही हा मुस्कडात लावली म्हणे काल. आरोपीच काय झालेला आहे, कबूल झाला. यशोदेचं काहीच चाललं नाही गेलं. यशोदा म्हणे कृष्णा तुला काही वाटत? ते म्हणे हा म्हणून तर हाणलं. मग काही वाटत म्हणजे चोर आहे चोर, आणि आमच्याकडे चोराला अशी शिक्षा देतात. देन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. यशोदेला समजायला गेलो, बाकीच्यांना कळायला गेलं की कृष्णाने मारलं तो चोर म्हणतोय, म्हणजे हिनं काहीतरी काय केली, चोरी केली माझ्या. आणि मग विचार काय चोरी केली वा, काय चोरी केली? यशोदाने तिला विचारलं का ग काय 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 घेतलं काय त्याचं? ती म्हणे याच. आणि याच्याजवळ काय आहे घ्यायला? स्वतः उघडा दुसऱ्याला उघडा करणारा याच्याजवळ हाय काय घ्यायला? याची काय चोरी करीन मी? कृष्णाला विचारलं काय चोरलं रे? ती म्हणे तिला विचार. आई चोरणाऱ्याला चोरलं म्हणत नाही, दुसऱ्या वस्तूला माझं म्हणणाऱ्याला सुद्धा चोर म्हणतात. हे कोणाच्या वस्तूला माझं म्हणले? विचार ना म्हणे तिला. काय झालं ग सांग ना नेमकं काय झालं? कशाचं कपाळ म्हणे चोरलं, कायचं माझं म्हणले. नुसतं मी दारात बसलेले होते, तुळशीच्या जवळ विष्णू सहस्रनाम म्हणत बसले होते. हा याची टोळी हातामध्ये सनकडी पेटलेली टेंबाच घेऊन आला. सहज मी प्रेमाने त्याला विचारलं कृष्णा कुठं चालला रे टेंबा घेऊन? तो म्हणे छपराला लावायला. ते छपराला, ज्या छपरामध्ये आम्ही राहतो, गरीब माणसं आहे तुला तर माहितीच आहे. आमच्याकडे सिमेंट काँक्रीटचं तर नाहीच नाही, धाब्याचं सुद्धा घर नाहीये, पत्र्याचं सुद्धा नाहीये, छपरातच राहतो. आणि हा म्हणतो या छपराला लावायला. मी म्हणलं का रे गरीबाचं घर जाळतो? त्यानं सनकडे दिली पेटवून, मागं पुढं पाय ठेवला, मागं हात केल्याने विचारलं कोणाचं घर आहे? आता यशोदे तूच सांग बरं ते घर कोणाचं आहे? तुझ्या लग्नाच्या अगोदर पासून तिथं आम्ही राहतोय. ती म्हणे बाई तुझंच आहे. मी विचार ना त्याला, मी काय म्हणलं? मी नुसतं म्हणलं घर माझं आहे. काय म्हणलं? घर माझं आहे. ते म्हणे अजून एकदा म्हण. कोणाचं घर आहे? म्हणलं माझं आहे. अजून एकदा म्हण. कोणाचं घर आहे? माझं. काढ त्याचं मुस्काडा दिली गेला बरंच पळ. घराला माझं, मग तिच्याच घराला जर ती माझं म्हणत असती तर यानं हाणलं असतं का? ज्या अर्थी यानं हाणलं त्या अर्थी ती तिच्या घराला माझं नव्हती म्हणत. बरंच तिचं घर आहे ते इथं नाहीये, तो लांब आहे तिकडं परेहुनी. परत ते घर परेच्या पलीकडे तिचं घर. तिच्या घराला माझी म्हणल्यावर याचं काय टाप आहे हाणायची? ती दुसऱ्याच्या घराला काय म्हणत होती? माझं म्हणत होती. दुसऱ्याच्या. दुसऱ्याच्या म्हणजे पंचाच्या. पंचाच्या इस्टेटीला ही माझं लागली म्हणायला. मग आता सरपंच कसा गप बसेल? आता सरपंच आहे ना त्याचा. तेव्हा दुसऱ्याची वस्तू म्हणजे देह हा जर आपलं घर असेल, आपलं स्वरूप असतं तर त्याचा अभिमान घेणं हा दोषाचा प्रश्नच येत नव्हता. म्हणजे देह हे आपलं स्वरूप नाही असं दिसतंय तुकोबारायांच्या म्हणण्यावरून. कारण तुकोबाराय म्हणतात की मिथ्या अभिमाने दोषा पात्र होऊन या. नसलेला अभिमान घेतल्यामुळं मी दोषाला काय झालो? पात्र झालो. तर देहाचा अभिमान नसलेला आहे का असलेला आहे हा मूळ काय आहे? चिंतनाचा विषय. पण ते चिंतन करण्याची वेळ संपली आहे.
उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा